नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 5 फेब्रुवारीच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की एजे दुर्गाला सांगत असतो की स्वतःच्या भावाला लग्नामधून किडनॅप केलंस, लीलाच्या आई वडिलांचा इन्सल्ट केलास, ह्याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी. आणि तुला लीला आणि त्यांच्या घरच्यांच्या स्टेटसबद्दल प्रॉब्लेम होता ना, तर तुझी शिक्षा हीच आहे की पुढचे 8 दिवस तू लीलाच्या माहेरी येऊन राहायचं. आणि नुसतं राहायचं नाही, तर त्यांच्या स्टेटस प्रमाणे ऍडजस्ट सुद्धा करायचं. आणि ही शिक्षा फक्त दुर्गालाच नाही, तर डे 1 पासून तिला हेल्प करणाऱ्या सरस्वती आणि लक्ष्मीला सुद्धा. रसिको, तुम्हाला या शिक्षेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा आनंद नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा. मी सुद्धा तुम्हाला रिप्लाय दे. एजे पुढे म्हणतो की मी ही शिक्षा तुम्हाला तिघींना यासाठी देतोय कारण तुम्हाला तिघींना रिअलाइज व्हायला पाहिजे की माणसाकडे पैसा नसला म्हणजे तो वाईट आहे असं नसतं. जवळ पैसा नसला तरी माणूस चांगल्या विचाराचा, चांगल्या मनाचा असू शकतो. माणूस कधीही वाईट नसतो, त्याची परिस्थिती वाईट असते. आणि ही गोष्ट तुम्हाला तेव्हाच रिअलाइज होईल जेव्हा तुम्ही त्यांच्या बरोबर राहाल. त्यावर लक्ष्मी आणि सरस्वती म्हणतात, पण एजे आम्ही काय केलंय, आम्हाला या प्लॅनबद्दल काहीच माहित नव्हतं. तर कालिंदी म्हणते, मग काय झालं, माझ्या रेवतीला त्रास द्यायला तुम्ही सुरुवातीपासूनच पुढे होता. त्यावर एजे सांगतो, फक्त आजच नाही, तुम्ही ह्याआधी लीलाला खूप त्रास दिलेला आहे. तुमची टीम ह्यावेळेला एक नव्हती, पण तुमचं इंटेन्शन सेमच होतं. ती म्हण आहे ना, ओल्यासोबत सुखही जळतं. तर आता तुम्ही तुमच्या शिक्षेवर कॉन्सन्ट्रेट करा. आणि एजे पुढे म्हणतो, चला निघूया. त्यावर लीला म्हणते, एजे, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती ह्या घरच्या सुना आहेत, त्यामुळे गृहप्रवेशाच्या दिवशी त्या तिथे असायला हव्यात असं मला वाटतं. यशची मोठी बहीण म्हणून दुर्गाचा तो मान आहे आणि मला वाटतंय दुर्गाला तो मान मिळायलाच हवा. त्यावर एजे म्हणतो, ठीक आहे, लीला म्हणते तर तसंच खरं आहे. तर तुम्ही गृहप्रवेशानंतर तुम्ही तिघी इथे येणार आहात. इथे गृहप्रवेशाची तयारी होते आणि यश आणि रेवती उंबरठ्यावर उभे असतात. दुर्गा त्यांना ओवाळायला निघते. तेव्हा यश दुर्गाला म्हणतो की आजी, हिला आम्हाला ओवाळण्याचा काहीही हक्क नाहीये. मला इतके वर्ष वाटत होतं की माझ्या बहिणीला माझी काळजी आहे, पण तसं नाही. आईचा दर्जा दिला होता मी, पण आज तिने सिद्ध केलंय की ती तसं नाहीये. लग्न मान्य असल्यापासून तिने खोटेपणाचा आव आणला आणि आज भर लग्नामध्ये मला किडनॅप केलं. नाही आजी, मी हिला ओवाळू देणार नाही. त्यावर लक्ष्मी म्हणते, यश असं नको करू, दुर्गा वहिनींचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्यानंतर यश लीलाला सांगतो की लीला वहिनी, आज तू आम्हाला ओवाळशील का, कारण आम्हाला ओवाळण्याचा खरा अधिकार हा तुझाच आहे. आज जर तू वेळेवर आली नसती तर माझा जीवही गेला असता. त्यावर दुर्गा म्हणते, यश काय बोलतोयस तू, तुझ्या जीवाला धोका होईल असं मी करेन का. त्यावर यश म्हणतो लीलाला की लीला वहिनी, आज खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात झालेली आहे आणि माझी अशी मनापासून इच्छा आहे की ती तुझ्या आशीर्वादाने व्हायला हवं. त्यावर लक्ष्मी आणि सरस्वती यशला समजावण्याचा प्रयत्न करतात. त्यावर यश म्हणतो, प्लीज आता मला तुम्ही कोणी समजावू नका. आज आमचा दिवस होता आणि बऱ्याच गोष्टी आमच्या मनाविरुद्ध घडतात, तर आता ही तरी गोष्ट आमच्या मनासारखी होईल. आणि मग शेवटी लीला दोघांना ओवाळून घेते. सगळे घरात जातात, पण दुर्गा मात्र उंबरठ्यावरच रडत असते. पुढच्या सीनमध्ये दुर्गा स्वतःच्या रूममध्ये रडत असते आणि किशोरला सांगत असते, आजपर्यंत या घरातल्या लोकांसाठी मी काय काय केलं आणि मला त्याचं हे फळ मिळालं. माझ्या सख्ख्या भावाचं भलं व्हावं एवढीच अपेक्षा होती ना मला, मग काय चुकलं माझं. किशोर दुर्गाला विचारतो, दुर्गा, तुझ्या ह्या प्लॅनबद्दल तू मला का नाही सांगितलंस. मी इतके दिवस समजत होतं की मागचं सगळं विसरून आपण नव्याने सुरुवात केलेली आहे आणि तुझा विश्वास आहे माझ्यावर. किशोर दुर्गाला म्हणतो, मला असं वाटतं आजही मी तुझ्यासाठी परकाच आहे. तर दुर्गा म्हणते, नाही किशोर, तसं नाही, मला प्रॉब्लेम्स नको होते म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही, पण तुमच्यावर विश्वास नाही असं नाहीये. त्यावर किशोर म्हणतो, मग म्हणूनच मी तुला सांगत होतो की या घरासाठी नको तेवढं करू नकोस. या घराला तुझी किंमत नाहीये, ते फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू शकत आणि तुझ्या चांगुलपणाची तुला जर अशी काही शिक्षा मिळणार असेल ना, तर मी ते सहन करू शकत नाही. एजेंनी दिलेली शिक्षा पूर्ण करायची काही एक गरज नाहीये. माझं ऐक,
आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडतोय. दुर्गा किशोरला मिठी मारते आणि रडते आणि म्हणते, आय एम सॉरी किशोर, मी तुम्हाला सांगायला हवं होतं. किशोर दुर्गाला म्हणतो, आपण इथे राहायची गरज नाहीये, आपण हे घर सोडून जाऊया, या घरातल्या लोकांना आपण नकोय. त्यावर दुर्गा म्हणते, नाही किशोर, आपण हे घर सोडून गेल्यावर या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीयेत. तुम्ही आता हे रागाच्या भरात बोलत आहात. इथून कोणी जायची गरज आहे तर ती फक्त त्या लीलाने आणि त्या लीलाच्या बहिणीने. त्यावर किशोर म्हणतो, म्हणजे तू बाबांनी दिलेली शिक्षा तू भोगणार आहेस? तर दुर्गा म्हणते, हो हो, मी भोगणार आहे. एजेने दिलेली शिक्षा मी भोगणार. पण तिथून परत आल्यानंतर माझा फक्त एकच उद्देश असेल, त्या लीलाची आणि त्या लीलाच्या बहिणीची इथून कायमची हकालपट्टी करा. त्यावर किशोर दुर्गाला म्हणतो, तुझा हट्टच असेल की ही शिक्षा पूर्ण करायची आहे तर तू कर, मी तुझ्या कायम बरोबर आहे. इथे लीला एजेला विचारते की तुम्ही परफेक्टली फाईन आहात का? तर एजे म्हणतो, हो मी परफेक्टली फाईन आहे. आणि लीलाला माहित असतं की एजेला त्रास होतोय. तर लीला एजेला विचारते, अच्छा म्हणजे आता तुम्ही म्हणणार आहात का की मर्द को दर्द नहीं होता? त्या एजे म्हणतो, हो मी परफेक्टली फाईन आहे, मला काही झालेलं नाही. आणि एवढ्यात एजेला दुखतं आणि लीला म्हणते, बघितलं, आता मी तुम्हाला सांगते तसं करा, तुम्ही तिथे जाऊन बस. आणि लीला एजेचं ड्रेसिंग करायला सुरुवात करते. एजे लीलाकडे प्रेमाने बघत असतो आणि लीला एजेला विचारत असते, दुखतंय का? तर एजे मानेने सांगतो की नाही, पण एजेला दुखत असतं. लीला एजेचं ड्रेसिंग करून ऑलमोस्ट झालेलं असतं आणि तेवढ्यात लीलाच्या डोळ्यातून पाणी पडतं आणि एजेला समजतं की लीला रडते आहे. तर एजे लीलाला विचारतो, तू का रडतेस? त्यावर लीला म्हणते, आता रडू नाही तर काय करू, केवढं लागलंय तुम्हाला? एजे, तुम्हाला काही झालं ना तरी मला सहन होणार नाही. माझं खूप म्हणजे खूप प्रेम आहे तुमच्यावर. निदान माझ्या प्रेमासाठी तरी स्वतःची काळजी घ्या. त्यानंतर एजे लीलाला सांगतो, आय एम सॉरी लीला. त्यावर लीला विचारते, सॉरी कशाला? तर एजे म्हणतो, लग्नात जे काही झालं, सगळा गोंधळ झाला तो सुद्धा मी असताना मला माहित नव्हतं की माझी आपली लोक माझा असा विश्वासघात करतील. त्यावर लीला म्हणते, एजे जे झालं त्यात तुमची काहीच चूक नव्हती आणि उलट तुम्ही होतात म्हणून यश आणि रेवतीचं लग्न पार पड. आणि त्यानंतर लीला एजेला मिठी मारते आणि सांगते, एजे तुम्ही माझ्यासाठी किती महत्वाचे आहात ना, ते मी शब्दात नाही सांगू शकत. आणि पुन्हा एजे सुद्धा लीलाला जवळ घे आणि तेवढ्यात त्यांच्या बेडरूमचा दरवाजा आजी ठोकवतात आणि सांगतात, अभिराम खाली ये बाळा, सगळे वाट बघतायत. आणि लीला एजेला म्हणते, मी होते पुढे. आणि लीला तिथून निघून जाते. पण एजे मात्र लीलाने आपल्याला मिठी मारली ह्या आनंदातच असतो आणि तो स्वतःलाच स्वतःची मिठी मारतो. आणि इथेच एपिसोड संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि रसिका हो, एजेंनी दुर्गाला आणि लक्ष्मी सरस्वतीला जी शिक्षा दिली आहे त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईन. थँक्यू. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.